नगरभर कुजबूज। ही आरती फक्त योगायोग होता की गूढ संदेश? राम शिंदेंच्या उपस्थितीने राठोड मंडळात खळबळ। काय चाललंय? अहिल्यानगरातल्या गणेशोत्सवात एक अनपेक्षित क्षण घडला। चितळे रोडवरील नेताजी सुभाष तरुण मंडळाच्या देखाव्यात महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे आले आणि आरती केली। 65 वर्षांची परंपरा असलेले हे मंडळ राठोड कुटुंबाशी जोडलेलं आहे। पण यंदाची आरती केवळ धार्मिक भावनेतून झाली की त्यामागे अजून काही गूढ आहे, हा प्रश्न नगरभर पसरलाय। आरतीनंतर काहींच्या डोळ्यात भक्तिभाव होता तर काहींच्या नजरेत संशय। राम शिंदे यांना नेमकं इथेच का यावंसं वाटलं? आरती करण्यामागचं कारण काय? अशा शंका लोकांच्या मनात घर करू लागल्या आहेत। महापालिका निवडणुकीच्या हालचाली वेगाने सुरू असताना हा प्रसंग घडल्याने रहस्य अजून गडद झालं आहे। काहींना हा योगायोग वाटतोय, काहींना संकेत, पण नेमकं खरं काय याचं उत्तर मात्र कुणाकडेच नाही। नगरच्या प्रत्येक चौकात आता एकच चर्चा, ही आरती फक्त आरती होती की शहराच्या भविष्यातल्या मोठ्या घडामोडींचं धूसर प्रतिबिंब? लोकांच्या मनात प्रश्नांचं सावट पसरलं आहे, पण उत्तर मात्र काळोखात हरवलंय। नेता सुभाष तरुण मंडळ या तरुण मंडळाचा दरवर्षी सालाबादप्रमाणे गणेश उत्सव अतिशय मोठ्या दिमाखामध्ये अहिल्यानगर शहरामध्ये आपण करतो आहोत। नेता सुभाष चौक म्हटलं की स्वर्गीय अनिल भैया राठोड याची संपूर्ण शहरालाच नव्हे तर जिल्ह्याला निश्चितपणाने आठवण आल्याशिवाय राहत नाही। आणि म्हणून त्यांच्या कारकिर्दीमध्ये गेल्या 65 वर्षामध्ये अनिल भैयांनी ही चालवलेली परंपरा आणि गणेश उत्सव आज तो विक्रम राठोडांच्या माध्यमातून अतिशय भव्य दिव्य स्वरूपामध्ये हा उत्सव साजरा केला जातो। खऱ्या अर्थानं तुमची आमच्या सर्वांची संस्कृती आहे आणि म्हणून आपल्या पूर्वजांचा इतिहास आपण पुढील पिढीला देण्याच्या संदर्भामध्ये असे उत्सव साजरे करत आहोत। आणि ही परंपरा विक्रम राठोडांच्या माध्यमातून देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि उत्साहाच्या वातावरणाला आणि तरुणांना बरोबर घेऊन अतिशय भव्य दिव्य असा देखावा देखील निर्माण केलेला आहे। लोकांची गर्दी वाढते आणि अशा गणेश उत्सवाच्या निमित्तानं मला देखील विक्रम राठोड आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी आमंत्रित केलं आणि आरती झालेली आहे। माझा देखील मान सन्मान आणि यथोचित सत्कार केला, त्याबद्दल मी सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।